नमस्कार मित्रांनो, मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे। तर इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या मंडळाच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजना व तसेच त्यांच्या कुटुंबांसाठी सुद्धा विविध जी काही योजना राबवल्या जात असतात। तर या योजनेचा तुम्हाला या मंडळाच्या माध्यमातून ज्या काही राबवण्यात येणाऱ्या योजना आहेत, त्या योजनेचा तुम्हाला लाभ घेण्यासाठी तुमची त्या ठिकाणी नोंदणी असणं गरजेचं आहे। तसेच नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला दरवर्षी जी काही ते रिन्यूअल आहे ती करावी लागते। तर यामध्ये तसेच विविध जे काही क्लेम आहेत, विविध प्रकारच्या योजना आहेत, या योजना घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला विविध प्रकारचे क्लेम करावे लागतात। परंतु मित्रांनो, मधल्या काळामध्ये काही दिवसासाठी या ठिकाणी जी काही नोंदणी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी बाहेरून बंद करण्यात आली होती। फक्त जे काही कामगार सुविधा केंद्र आहे, या केंद्राच्या माध्यमातूनच जे काही नोंदणीकृत बांधकाम असेल किंवा कामगार असेल बांधकाम कामगार असेल यांची नोंदणी करण्यासाठी जे काही सुविधा केंद्र होतं या माध्यमातून फक्त नोंदणी केल्या जात होती। परंतु मित्रांनो, आता यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि आता तुम्ही कुठूनही तुमची जी काही नोंदणी आहे ती करू शकता आणि याबद्दलची सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब। तर मित्रांनो, आजपासून म्हणजेच 5 फेब्रुवारी 2025 पासून जे काही कामगार सुविधा केंद्र होतं, यामध्ये जे काही डेटा एंट्रीचं जे काही काम होतं, तर ते जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे मंडळाच्या आदेशानुसार। यामुळे आता जे काही बांधकाम कामगार असतील, ज्यांना आपली स्वतःची नोंदणी करायची असेल किंवा आपला फॉर्म रिन्यूअल करायचा असेल, तसेच त्यांना जे काही इतर कोणत्या जे काही कल्याणकारी योजना असेल, या योजनेसाठी क्लेम करायचा असेल, जसे की उदाहरणार्थ स्कॉलरशिपची योजना असेल, या ठिकाणी अशा प्रकारच्या विविध काही योजना असतील, तर त्या योजनेसाठी किंवा नोंदणी असेल, किंवा क्लेम करायचा असेल किंवा रिन्यूअलचा फॉर्म असेल, अशा कुठल्याही कामासाठी आता त्यांना त्यांच्या सोयीनुसार जे आहे ते कोणत्याही कॉम्प्युटर कॅफेवरती जाऊन किंवा स्वतः जे आहे ते स्वतःसुद्धा यासाठी जे काही अर्ज आहे ते करता येणार आहे। तर अशा पद्धतीचा हा मोठा बदल यामध्ये करण्यात आलेला आहे। यामध्ये जे काही कामगार आहेत त्यांना त्यांच्या घराजवळून जे काही जवळचं सेतू सुविधा केंद्र असेल किंवा त्यांच्याकडे जर इंटरनेट आणि या ठिकाणी लॅपटॉप कॉम्प्युटरची सुविधा असेल, तर ते कामगार स्वतःसुद्धा जे आहे ते यासाठी जे आहे ते मदत जवळच्या सेतू केंद्राची किंवा स्वतः जे आहे ते कोणी ओळखीचे मित्रपरिवार असतील ज्यांना याची माहिती आहे, त्यांचीसुद्धा मदत घेऊन स्वतःचे आपले फॉर्म भरू शकतात किंवा जवळच्या सेतू सुविधा केंद्र असेल, आपल्या सोयीनुसार जे आहे ते हवं त्या ठिकाणी जाऊन आपला फॉर्म भरू शकतात। इच्छेने कुठेही फॉर्म भरता येणार आहे। हे एक चांगली जी आहे ती गोष्ट या ठिकाणी झालेली आहे। याचा फायदा असा होणार आहे की जे काही ग्रामीण भागातील कामगार आहेत, ज्यांना जे आहे ते जे काही या प्रकारचे जे काही नोंदणी असेल किंवा रिन्यूअल असेल किंवा क्लेम असेल, यासाठी तालुक्याला जावं लागत होतं, ते आता हेच काम जे आहे त्यांच्या गावामध्ये सुद्धा करू शकतील, जे काही निर्णय झाल्यामुळे त्यांना फायदा राहणार आहे आणि ज्यांचे जे काही तिकीट वगैरे असेल ते सुद्धा या ठिकाणी बचत होईल आणि वेळेची सुद्धा बचत होणार आहे। तर यामध्ये कसं असणार आहे ते सांगतो। यामध्ये आता सुरुवातीला तुम्हाला नोंदणी असेल तर नोंदणीचा फॉर्म भरून घ्यायचा आहे, रिन्यूअल असेल तर रिन्यूअलचा फॉर्म भरून घ्यायचा आहे, क्लेम असेल तर क्लेमचा फॉर्म तुम्हाला जे काही आपले सरकार सेवा केंद्र किंवा सायबर कॅफे असेल किंवा स्वतः भरला असेल तर स्वतः हे तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक अपॉइंटमेंट बुक करायची आहे। या अपॉइंटमेंटमध्ये तुम्हाला डेट घ्यायची आहे। त्या डेटमध्ये तुम्ही कोणत्या सेंटरवरती जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय करणार आहात, त्या सेंटरचा तुम्हाला ॲड्रेस दिसेल आणि ते तुम्हाला सिलेक्ट केल्याच्यानंतर त्या दिवशी तुम्हाला तिथे जावं लागेल आणि तुमचे जे काही ऑफलाईन डॉक्युमेंट आहे ते व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागेल। त्या दिवशी जर तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गैरहजर राहिल्यास तुमचा जो काही अर्ज आहे तो या ठिकाणी रद्द करण्यात येणार आहे। अशा पद्धतीच्या सूचना स्पष्ट सांगण्यात आलेल्या आहेत। जे काही अपॉइंटमेंट बुकिंगचा निर्णय आहे ते आजपासून झाल्यामुळे ज्यांनी अगोदर या ठिकाणी नोंदणी घेतली होती किंवा अपॉइंटमेंट बुक केली होती, त्यांची जी काही अपॉइंटमेंट आहे ती या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे। आता त्यांना पुन्हा जे आहे ते अपॉइंटमेंट बुक करायची आहे, तर ते कशी करायची ते सुद्धा सांगतो। आता महत्त्वाचं म्हणजे जे काही आधीच नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत, त्यांनी जर एखाद्या योजनेचा जे आहे ते लाभ घेण्यासाठी एखादा क्लेम केला असेल किंवा एखादा क्लेमचा फॉर्म भरला असेल, तर त्याची जी काही डेट्स आहे ती कशा पद्धतीने त्यांना सिलेक्ट करायची आहे ते सुद्धा या ठिकाणी माहिती जाणून घेऊया। यासाठी सर्वात आधी जी आहे ती जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे। तिथे चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट नावाचं एक ऑप्शन दिसेल, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर जो काही त्यांचा रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो तिथे टाकायचा आहे। त्यानंतर त्याच्यावरती OTP येईल, सेंड OTP करायचं। OTP केल्यानंतर OTP टाकून व्हॅलिडेट करून OTP व्हॅलिडेट केल्याच्यानंतर ज्या योजनेसाठी तुम्ही क्लेम केलेला आहे त्याचा जे काही फॉर्म आहे तुमच्याकडे, ते फॉर्म तुम्हाला मिळाला असेलच। त्या फॉर्मवर जो काही नंबर असतो, पोस्ट पावती नंबर ज्याला आपण म्हणतो, पोस्ट पावती नंबर त्या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागेल। टाकल्यानंतर तुमची जी काही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिसेल। मग त्यानंतर तुम्हाला जे काही कामगार सुविधा केंद्र असेल, तर आपल्याला जागा म्हणजेच जे काही सुविधा केंद्र असेल, कामगार सुविधा केंद्र असेल, त्याची जी काही जागा आहे म्हणजे तुमच्या तालुक्याचं ऑफिस तिथे दाखवेल किंवा जिल्ह्याचं ऑफिस दाखवेल, ते तुम्हाला ऑफिस सिलेक्ट करायचं आहे, त्याचा टाईम सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर जी काही अपॉइंटमेंट आहे ती बुक करायची। त्याची तुम्हाला एक स्लिप किंवा रिसिप्ट मिळेल, ते रिसिप्ट तुम्हाला जे आहे तुमच्याकडे ठेवायची आहे। त्या दिवशी तुम्हाला संबंधित जे आहे डॉक्युमेंट घेऊन आणि जी काही अपॉइंटमेंटची
या ठिकाणी PDF असेल किंवा रिसिप्ट असेल ते डॉक्युमेंट घेऊन आणि बाकीचे इतर डॉक्युमेंट घेऊन जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागेल. अशाच पद्धतीने तुम्हाला जे काही रजिस्ट्रेशन केलं असेल तुम्ही, तर रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा अशाच पद्धतीने जी काही अपॉइंटमेंट बुक करावी लागेल. रिन्युअल्स असेल तर रिन्युअलसाठी सुद्धा सेम अशीच प्रोसेस या ठिकाणी आता राहणार आहे. तर जे काही अपॉइंटमेंटचं नवीन ऑप्शन आहे डेट अपॉइंटमेंटचं, जसं ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात आपण अपॉइंटमेंट घेत असतो तशाच पद्धतीचं जे आहे ते इथे सुद्धा जे आहे ते अपॉइंटमेंटचं ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हा बदल या ठिकाणी एक करण्यात आलेला आहे. बाकी जी काही प्रोसेस जुनीच राहणार आहे. तर येत्या काही काळामध्ये आपण सर्व जी काही प्रोसेस आहे, नवीन नोंदणी कशी करायची, रिन्युअल कशी करायची किंवा क्लेम एखाद्या योजनेसाठी कसा करायचा, जे आहे ते येत्या काही काळामध्ये नंतर आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत प्रत्येक टॉपिकवरती. तर त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. अशा पद्धतीने मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती बांधकाम कामगार योजनेसंदर्भात. जे कोणी आपले ओळखीचे बांधकाम कामगार असतील ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील, त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहिती व नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र. या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि तुमच्या प्रतिक्रियासुद्धा जे आहे कमेंटच्या माध्यमातून देऊ शकता. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.